खुशखबर सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, MSCET 2026च्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे की नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे. परीक्षा फॉर्म रिलीज झालेले आहेत. तर तुम्हाला बघायचंय ह्या वेबसाईटवर, ऑथेंटिक वेबसाईटवर CET सेल महा CET.org वर याच्यावर क्लिक करून तुम्ही ही गव्हर्नमेंटची ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर यायचंय. याच्यावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू राहतील. CET एक्झामिनेशन पोर्टल आहे, असेसमेंट इयर 2026-27, ऍडमिशन पोर्टल आहे, असेसमेंट इयर 25-26. या पोर्टलला क्लिक जर तुम्ही करताय तर तुम्हाला अशा पद्धतीचे कोणती CET तुम्हाला द्यायची आहे या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला एक नोटिफिकेशन, वेगवेगळे कोर्सेस आहे, MBA, MCA, MTech, आर्किटेक्चर, MSCET, खूप साऱ्या CET आहे. परंतु आपल्याला इथं बघायचं आहे मित्रांनो, ह्या वेबसाईट मध्ये जाऊन इथं तुमचं CET एक्झामिनेशन पोर्टल जे आहेत हे पोर्टल तुम्हाला ऍक्टिव्ह करायचं आहे आणि इथं तुमचा रजिस्टर ईमेल ID टाकून तुमचा पासवर्ड जनरेट होईल आणि नंतर तुमचं रजिस्ट्रेशन इथं चालू होईल. हे सगळ्यांनी करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन जे आहेत, कॅन्डिडेट हेल्प इन्स्ट्रक्शन इथं तुम्हाला दिलेलं आहेत या सगळ्या गोष्टीचं. आता तुमची जी CET बालकांनो, ही रजिस्ट्रेशन नोटीस फॉर MBA, MMS आणि MSCET, PCB आणि PCM इथं डाउनलोड करायचंय. पब्लिश झालेलं 9 जानेवारी रोजी आणि याच्यावर जर तुम्ही क्लिक करताय तर क्लिक केल्यानंतर ह्या अशा पद्धतीचं एक GR गव्हर्नमेंटने काढलेला आहे, म्हणजे CET नोटिफिकेशनची नोटीस दिलेली आहे. रजिस्ट्रेशन नोटीस, रजिस्ट्रेशन MBA साठी, MMS साठी, MSCET, PCB आणि PCM 9 जानेवारी 2026 रोजी हे रिलीज झालेलं आहे. आणि ह्या परीक्षा ऍप्लिकेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, कन्फर्मेशन ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेले 10 जानेवारी पासून आणि एंड डेट आहे 12 फेब्रुवारी. फर्स्ट अटेम्प्ट 11 एप्रिलचा राहणार ते 26 एप्रिलच्या मध्ये. जवळपास हे 15 दिवस तुम्हाला या फर्स्ट अटेम्प्ट भेटेल आणि फर्स्ट अटेम्प्टचा स्कोर कमी जर आला तर तुम्ही सेकंड अटेम्प्ट देऊ शकता. दोन्ही अटेम्प्ट तुम्हाला देणं आहे आणि आता मात्र तुम्हाला अभ्यासाला लागणं कंपल्सरी आहे. www.maha.cet.org. आणि एक गोष्ट सांगितलेली आहे, आधार अपडेट करून ठेवा राजाओ. आधार ID मॅन्डेटरी आहे. आधार ID, डिजी लॉकर्स, ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जायचंय. तुमचे आधार कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी अपडेट करून ठेवा. तुमच्याजवळ टाइम आहे. डेट 10 जानेवारी ते 12 फेब्रुवारी आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला 1 महिना काही दिवस तुम्हाला भेटताय. जवळपास 1 महिना तुमच्याजवळ कालावधी आहे. ठीक आहे. पुढे डेट एक्सटेंड होणार का नाही होणार ही नंतरची गोष्ट आहे. MBA आणि MMS आणि आपली PCB आणि PCM CET ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, फार्मसी करायचं आहे, ऍग्रिकल्चर करायचं आहे, फूड टेक, बायोटेक, फिशरी, या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमधून ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय यांना ही CET देणं कंपल्सरी आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट, मुंबई. हे तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे, वेबसाईट पण दिलेली आहे आणि ऑथेंटिक ईमेल ID दिलेला आहे. याच्यावरच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर तयारीला लागा, अभ्यास करा. राईट ग्रुप ऑफ एज्युकेशन कडून इथून पुढे CETचे वेगवेगळे व्हिडिओ उपलब्ध होतील. धन्यवाद.